कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 1600 पोत्यांमध्ये धान्याऐवजी माती भरून ठेवण्याचा थरारक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टांवर अक्षरशः माती टाकणारा हा काळा बाजार दीर्घकाळ सुरू होता, तरीही समितीचे सर्वेसर्वा मानले जाणारे सचिव आणि संचालक मंडळ नेमके काय करत होते, असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे। माती आली कुठून, कोणी आणून ठेवली आणि त्या पोत्यांतील धान्य गेले कुठे, याचे उत्तर अद्यापही गूढच आहे। बाजार समितीत शेतकरी धान्य विक्रीसाठी आणतात, अडते खरेदी करतात आणि व्यापाऱ्यांकडे व्यवहार जातो, मग मातीने भरलेली पोती आत आली कशी, हा संशय अधिकच गर्द होत आहे। एवढा मोठा गैरप्रकार सुरू असताना तपासणी का झाली नाही, की जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात आली, यावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आरोपित व्यापाऱ्यांची हालचाल यापूर्वी कोणाच्या लक्षात आली नाही का? काही अडत्यांना माहिती असूनही त्यांनी आवाज का उठवला नाही आणि सचिवांसह संचालक मंडळाने वेळेवर कारवाई का केली नाही, यामुळे त्यांच्या भूमिकेवरही संशयाचे सावट गर्द झाले आहे। दरम्यान या प्रकरणात केवळ एकाच आरोपीला अटक झाली असून इतर अद्याप फरार आहेत। त्यामुळे संतप्त शेतकरी आणि नागरिकांकडून संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल, निष्पक्ष आणि कठोर तपासाची मागणी आता तीव्र झाली आहे।